आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते। बातमी पुण्यातली आहे। पुण्यातल्या कात्रज घाटात अज्ञाताकडनं गोळीबार करण्यात आलेला आहे। ससून हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका वॉर्डबॉयवर हा गोळीबार झालाय। या गोळीबारामध्ये दीपक लोकर नावाचा हा व्यक्ती गंभीर जखमी झालाय। रात्रीच्या सुमारास हा गोळीबार झाल्याची माहिती सध्या मिळते। पुण्यातल्या कात्रज घाटात गोळीबाराची ही घटना घडलेली आहे। अज्ञातानं हा गोळीबार केलाय। ससून रुग्णालयात काम करणाऱ्या वॉर्ड बॉयवर हा गोळीबार करण्यात आलाय। दीपक लोकर नावाची ही व्यक्ती या गोळीबाराच्या घटनेमध्ये गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते। रात्रीच्या सुमारास गोळीबाराचा हा सगळा प्रकार घडल्याचं समजतं आहे। दीपक लोकर नावाची ही व्यक्ती या गोळीबाराच्या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेली आहे। हा गोळीबार नेमका कोणी केला, गोळीबार करण्यामागे नेमकं काय कारण होतं याची प्राथमिक माहिती अद्याप समोर आलेली नाही। दीपक लोकर नावाची ही व्यक्ती ससून हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयचं काम करते असं समजतं आहे। रात्रीच्या सुमारास गोळीबाराची ही घटना घडलेली आहे। या घटनेमागे नेमकं कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही। आपण काही छायाचित्र सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला त्या ठिकाणी पोलीस दाखल झालेले होते। पोलिसांनी आपल्या तपासाला सुरुवातही केलेली होती। पोलिसांच्या प्राथमिक तपासाच्या अंती नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। या गोळीबारामध्ये दीपक लोकर नावाची व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते। उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते। ससून हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉयचं काम करणारी ही व्यक्ती आहे। मात्र या व्यक्तीवर गोळीबार नेमका का केला गेलाय, कोणी केला गेलाय याबद्दलची माहिती समोर आलेली नाही। याच संदर्भातली अधिक अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चंद्रशेखर, कात्रजच्या घाटात गोळीबाराची ही सगळी घटना घडलेली आहे। दीपक लोकर नावाच्या व्यक्तीवर हा गोळीबार झाल्याचं समजतंय। हा गोळीबार नेमका कोणी केला, काय नेमकी प्राथमिक माहिती समोर येते, गोळीबार करण्यामागचं कारण समजलंय का? खरं तर अजिंक्य, काल रात्रीची सगळी घटना आहे। कात्रज घाटाच्या निसर्ग हॉटेलच्या पाठीमागे हा सगळा फायरिंगचा प्रकार झाला आहे। दीपक लोकर यामध्ये जखमी झालेला आहे। त्याच्या छातीमध्ये गोळी लागलेली आहे। दीपक लोकर हा पुण्यातील ससून रुग्णालय या ठिकाणी जे डेड हाऊस आहे त्या ठिकाणी वार्डबॉय म्हणून काम करतो आणि काल रात्रीच्या सुमारास त्याचं अपहरण झालं असं त्यांनी दावा केलेला आहे। खरं तर दीपक हा दारू पिलेल्या अवस्थेमध्ये आढळलेला आहे। आपण पाहिलं की पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून फायरिंगच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत आणि काल रात्रीची जी घटना आहे ती कात्रज घाटाच्या निसर्ग हॉटेलच्या पलीकडे घडलेले आहेत। घटनास्थळावरती पोलीस जे आहेत दाखल आहेत। आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत। अजिंक्य सर, चंद्रशेखर, मात्र काही पार्श्वभूमी होती का या सगळ्या घटनेला? दीपक लोकरनी जी माहिती दिली त्यानुसार त्याचं अपहरण केलं गेलेलं होतं। कोण होती ती व्यक्ती, त्याबद्दलची काही माहिती मिळतेय का? आणि सध्या दीपक लोकरच्या प्रकृतीविषयीची नेमकी काय अपडेट आहे? तो गंभीर जखमी झाल्याचं समजलं होतं। नक्कीच दीपक लोकर याला खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। दीपकची प्रकृती सध्या डोक्याच्या बाहेर आहे, परंतु दीपक याच्यावरती ज्यांनी फायरिंग केली, हे फायरिंग करणारे आरोपी कोण आहेत त्याचा शोध भारतीय विद्यापीठ पोलीस घेत आहेत। खरं तर या सगळ्या विषय जे आहेत आता पोलीस सखोल तपास करताना दिसत आहेत, परंतु दीपक लोकर यांच्यावरती फायरिंग अज्ञातांनी ज्यांनी केली त्याचा शोध आता पोलीस घेणं हे महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे चंद्रशेखर, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत। आणखी एक गोळीबाराची पुण्यामध्ये घटना आता घडलेली आहे। कात्रज घाटामध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आलेला आहे। दीपक लोकर नावाच्या व्यक्तीवर हा गोळीबार झाला आहे। दीपक लोकर नावाची ही व्यक्ती ससून हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयचं काम करते अशी माहिती मिळते। मात्र दीपक लोकर यांनी केलेल्या दाव्यानुसार त्याचं अपहरण झालेलं होतं आणि त्यानंतर त्याच्यावर हा गोळीबार करण्यात आल्याचं समजतंय। मात्र हा गोळीबार नेमका कोणी केला, हा गोळीबार एका व्यक्तीनं केला की आणखी काही व्यक्ती सोबत होते याबद्दलची कोणतीही माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही। भारतीय विद्यापीठ पोलीस सध्या या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।